हम्म. हा प्रॉब्लेम डिस्कस करू. ह्याच्या मागचा जो प्रॉब्लेम आहे हा इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम पहा. सोपा प्रॉब्लेम आहे, पण इंटिग्रेशन झाल्याशिवाय म्हणजे मला असं नाही वाटत की आता लगेच घ्यावा हा प्रॉब्लेम. घेऊन टाकावा. थोडेफार इंटिग्रलचे फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. ई ची पॉवर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? ई ची पॉवर एक्स, एक्स ची पॉवर एनचं ते इंटिग्रेशन, ई ची पॉवर एक्सचं इंटिग्रेशन, ई ची पॉवर एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन कॉस एक्स का मायनस कॉस एक्स, मायनस कॉस एक्स, कॉस एक्सचं साइन एक्स. ठीक आहे ना, मग त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम थोडा लांब ठेवू नये, याच्यातच टाइम जाईल सगळा. नेक्स्ट, वॉटर इज बिंग, अरे हे कशाला उघडले रे बा तू, हे सगळं रिफ्लेक्ट करते, लावते. वॉटर इज बिंग फिल्ड ऍट द रेट ऑफ 1 cm³ पर सेकंड. सीसी पण म्हणतात त्याला, cm³ क्युबिक सेंटीमीटर. इन अ राईट सर्क्युलर कोनिकल व्हेसल व्हर्टेक्स डाउनवर्ड्स. व्हर्टेक्स कसा आहे? डाउनवर्ड. राईट सर्क्युलर कोनिकल व्हेसल. वॉटर कोणत्या रेटने टाकतोय? 1 cc/सेकंड. हाईट काय? हाईट इज 35 सेंटीमीटर. ओके. ऑल डायमेन्शन इन सीएम असं खाली लिहायचं ड्रॉइंग मध्ये. त्याच्यानंतर वेन, हा, डायमीटर इज 14 म्हणजे रेडियस किती असेल? अरे 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय दिले? वेन हाईट ऑफ द वॉटर लेवल इज 10 सेंटीमीटर, द रेट ऍट विच वेट कोनिकल सरफेस एरिया ऑफ द व्हेसल इन्क्रीजेस बाय द रेट. कोणत्या रेटने सरफेस एरिया वाढेल? हाईट किती असताना? 10 असताना. मग आपण एखादा आर्बिट्री हाईट आपण कन्सिडर करू, एच, आर्बिटरी हाईट एच. मग ती 10 झाल्यावर काय होईल ते आपण नंतर पाहू. थोडेसे कलर वेगवेगळे वापरायला पाहिजे होते. लेटस कन्सिडर इथपर्यंत पाणी आता आलंय. लेटस से की जे वॉटर पुअर झालंय ते एच हाईट पर्यंत आपण केलंय, आणि मग हा जो सरफेस बनलाय पाण्याचा तो आर युनिट आहे, बरोबर ना? तर ते तुम्हाला, मला सांगा, इथं मला दोन ट्रँगल मिळत आहेत का? सिमिलॅरिटी वरून मी म्हणेल हा तर इक्वल अँगल आहे, सेम अँगल आहे. सिमिलॅरिटी वरून, सिमिलॅरिटी ऑफ द ट्रँगल वरून मी म्हणेल आर बाय एच इज इक्वल्स टू 7/35, इजंट इट? याच्यावरून मला एक रिलेशन मिळते, 7×5 = 35. इथून काय मिळते? एच इज इक्वल्स टू 5R किंवा आर इज इक्वल्स टू 5/h. आता कशाची जास्त गरज आहे आपल्याला ते सांगतो मी. वॉटर इज बिंग पुअर्ड ऍट द रेट ऑफ दिस, म्हणजे हे काय दिले आपल्याला? dv/dt दिले. तर कळलं पाहिजे हे तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ द कोनचा फॉर्म्युला काय? 1 बाय काय? कोनचा 1/3πr²h. बरोबर आहे ना? ओके. पायर क्यूब, कोण म्हणलं पायर? πr²h. πr²h तर सिलेंडरचा असतो, कोणचा त्याच्या 1/3 असतो व्हॉल्यूम. आता डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम, कारण हे सगळं कशाच्या रिस्पेक्ट मध्ये चाललंय? टाइम को अगर इन्फानाइट किया जाए तो क्या होगा? टाइमला जर इन्फानाइट केलं तर, अरे भरून नाही नाही सगळं जग बुडून जाईल. ठीक आहे ना? या सगळ्या गोष्टी टाइम डिपेंडेंट आहेत. ठीक आहे. तो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. 1/3 इज कॉन्स्टंट. पण इथं आर आणि एच दोन वेगवेगळे व्हेरिएबल येतील, अँड फॉर दॅट पर्पज आय हॅव फाउंड दिस रिलेशन. म्हणजे आरच्या जागी आता मी काय टाकेल? अरे उलट लिहिलं रे, आर इज इक्वल्स टू h/5. मग हा h/5 आरच्या जागी टाकेल, तर हे काय बनेल आता? 1/3πh³/25. का बरं? r² म्हणजे h²/25 आणि इंटू h म्हणजे h³. म्हणजे आता मी काय करेल, इथून π/3 × 25 ला बाहेर काढेल आणि h³ डेरिव्हेटिव्ह लिहिल 3h². बरोबर? अरे पण अजून काय येईल त्याच्यामध्ये? dh/dt यायला पाहिजे ना, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरेन्शिएट.
इंटू डीएच बाय डीटी. पण हे किती दिलंय रे तुम्हाला? डीव्ही बाय डीटी किती दिलाय? किती दिलाय? 1 दिलाय. आता काय करा तुम्ही, 3 ला 3 कॅन्सल करा, 25 ला इकडे मल्टिप्लाय, अपॉनला काय येईल? पाय एच स्क्वेअर. हा तुमचा काय म्हणला? डीएच बाय डीटी मिळाला. बरं ह्याचं काय करायचंय आता डीएच बाय डीटीचं? कळेल तुम्हाला. व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला आता हे जे रिलेशन मिळालं याच्यावरून डीएच बाय डीटी जो मिळालाय, हा डीएच बाय डीटी आपण कुठे वापरणार आहे? वेट कोनिकल सरफेस एरिया कोणत्या रेटने वाढतोय? हाईट 10 सेंटीमीटर असताना. हाईट किती असताना? 10 सेंटीमीटर असताना. म्हणजे ज्यावेळी आपली हाईट, आपली म्हणजे ह्या पाण्याची हाईट, पाण्याची वॉटर लेवल ज्यावेळी 10 सेंटीमीटर असेल, त्यावेळी आपल्याला काय काढायचंय? हा वेट कोनिकल सरफेस एरिया काढायचा आहे. कळतंय ना? मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे वेट कोनिकल सरफेस एरिया काय असतो. सरफेस एरिया ए वापरलाय का कुठं दुसऱ्यासाठी? नाही वापरलेला. सरफेस एरिया ए इज इक्वल टू पाय आर एल, इजंट इट? आर इज वॉट अँड एल इज वॉट? आर इन टर्म ऑफ एच आपल्याला माहिती आहे. आता एल ला पण इन टर्म ऑफ एच आपण काढू शकतो का? समजा आपण ह्याला म्हटलं स्लॅन्ट हाईट एल, तर तुम्हाला माहिती एल स्क्वेअर इज इक्वल्स टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ह्याच्यावरून तुम्ही आर काढला, हा सरफेस एरिया पाय आर एल. मग आर जो काढणार आहे तुम्ही तो काय येईल? किंवा एल काढा. एल ला काय लिहाल? अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आणि आर तर तुम्हाला माहिती काय? इन टर्म ऑफ एच बोलतोय मी, कारण सगळ्या गोष्टी जर इन टर्म ऑफ एच टाकल्या तर मी एकच व्हेरिएबल बनवला, मग त्याला डिफरन्शिएट करणं सोपं आहे. नाहीतर हे 2-2, 3-3 व्हेरिएबल असतील तर चेन रूल वापरावा लागेल. कळतंय ना हे का करतोय मी? मग रिलेशन तर आपल्याला माहिती आर एच बाय 5 आहे. मग हे बनेल एच बाय 25 एच स्क्वेअर बाय 25 प्लस एच स्क्वेअर. इथं हा 25 सोबत एच स्क्वेअर मल्टिप्लाय झाला तर 25 एच स्क्वेअर प्लस 1 एच स्क्वेअर अपॉन 25 म्हणजे 26 एच स्क्वेअर. म्हणजे इथून एल काय मिळालं आपल्याला? एल स्क्वेअर काय मिळाला? एल काय मिळाला? अंडर रूट ऑफ 26 एच स्क्वेअर बाय 25. म्हणजे एल काय येईल? √26 अपॉन 5 इंटू एच. बरोबर. आता थोडं थोडं अँसरच्या जवळ आलोय असं वाटतंय. नाव आवर कॉन्फिडन्स इज बुस्टिंग. तर ते असंच होतं एक्झामला पण. मग ए इज इक्वल्स टू काय लिहाल तुम्ही? पाय इंटू आर काय तुमचा एच बाय 5, एल काय? √26 अपॉन 5 इंटू एच. बरोबर. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे. काय काय कॉन्स्टंट आहे? पाय इंटू √26 अपॉन 25 आणि इकडं काय? एच स्क्वेअर. आता तुम्हाला तुमचा सरफेस एरिया कोणत्या रेटने वाढतोय हे पाहिजे, तर तुम्ही काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच. काय करणार? विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. टाइमच्या रिस्पेक्टने तुम्हाला काय करायचंय? डिफरन्शिएट करायचंय. तर मग तुम्हाला काय मिळेल? डीए बाय डीटी इज इक्वल्स टू, हे तर कॉन्स्टंट आहे, 25 इंटू 2h डीएच बाय डीटी. तर ते सगळ्यांना बरं. हे कधी काढायचंय आपल्याला? वेट कोनिकल सरफेस एरिया ऑफ द वेसल इज इन्क्रीजेस व्हेन वॉटर लेवल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे एच इज इक्वल्स टू 10 असताना काढायचंय आपल्याला. हे काय काढायचंय? कोणत्या रेटने वाढतंय? बरोबर ना. मग आता तुम्ही काय करणार? हे तर तुम्हाला दिलंय डीएच बाय डीटी, तुम्हाला माहिती आहे. डीएच बाय डीटी ला त्याने रिप्लेस करा ऍट एनी रेट, ऍट एनी हाईट एच आपण हे काढतोय. आणि नंतर फक्त एचच्या जागी आपण काय करू? गिव्हन अँसरचं म्हणजे गिव्हन अँसर काढण्यासाठी, सॉरी हिंदी मराठी मिक्स होते, तिकडे सगळी हिंदी असते. हा, गिव्हन अँसर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता डीएच बाय डीटीच्या जागी 25 बाय आय एच स्क्वेअर टाकावं लागेल. बरोबर ना. आता मला सांगा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हा 25 हा 25 कॅन्सल होईल. हा एक एच इथला एक एच कॅन्सल होईल. पाय पाय कॅन्सल होईल आणि काय राहते सांगा? √26. आता इथं हा 2 उरलाय ना. हा, नाहीतर त्यालाच जायचे विसरून. 2-2 ऑप्शन आहे पण. आपण एच काय? हाईट किती असताना काढायचं आपल्याला? मग आता हा काय येईल? √26/5. ऑप्शन सी. एखाद्याने ते असं
विसरून गेला असता ना, अरे हा तुमच्या नादात हे सगळंच कॅन्सल करून टाकलंय. तर तो पण ऑप्शन होता. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे क्वेश्चन काढताना हाच विचार करतात. पहिलं स्वतः टीचर चुकतात, नंतर मग आपण कुठे चुकलो. मग तो एक ऑप्शन त्याच्यामध्ये ऍड करावा. नेक्स्ट. दिस इज अ फंक्शन अँड काय दिले? कन्सिडर टू स्टेटमेंट अँड टेल द आन्सर. आन्सर सांगा. काय स्टेटमेंट आहे? काय फंक्शन आहे? फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/1 minus e ची power minus x. And function g of x is another function which is f of minus x minus f of x. f of minus x काढता येतो ना, x च्या जागी मायनस एक्स टाकता तुम्ही. मग आता तुम्ही सांगा g ऑफ x काय बनेल? हे का काढतोय आपण? कारण तुम्हाला सगळं g च्या बाबतीत विचारलंय. जीज म्हणजे g ऑफ x काढावं लागेल तुम्हाला. मग g ऑफ x काय येईल? f ऑफ मायनस एक्स म्हणजे 1/1 मायनस e ची पॉवर x, कारण मायनस एक्सच्या जागी एक्स इथं जो आहे त्याच्या जागी मायनस एक्स टाकलं तर मायनस मायनस प्लस झाला. कळतंय सगळ्यांना? मायनस 1/1 मायनस ई ची पॉवर मायनस एक्स. आता मला असं वाटतं एलसीएम घ्यावा. एलसीएम घेतल्याने काय फरक पडेल? एलसीएम घेण्यापेक्षा मी काय करतो, ह्याला असं लिहितो. 1/1 मायनस 1 ई ची पॉवर एक्स. ई ची पॉवर एक्स ह्याच्याशी मल्टिप्लाय करतो, तर ई ची पॉवर एक्स त्याच्याशी मल्टिप्लाय होऊन वर आहे ई ची पॉवर एक्स. ई ची पॉवर एक्स अपॉन ई ची पॉवर एक्स मायनस 1. आता आपला जी ऑफ एक्स आपल्याला कसा दिसेल? जी ऑफ एक्स ई ची पॉवर एक्स अपॉन ई ची पॉवर 1 मायनस ई ची पॉवर 1 मायनस 1 1/1 मायनस 1. अरे 1/1 मायनस ई ची पॉवर एक्स मायनस हा काय ई ची पॉवर एक्स अपॉन ई ची पॉवर एक्स मायनस 1. आता एलसीएम घ्यायची गरज आहे का? तर हे मायनस साइन असं मला जर समजा हे फ्लिप करायचंय, दोघांचं डिनॉमिनेटर सेम करणं इज माय अल्टिमेट एम. तर मग मी काय करेल? मायनस साइन म्हणजे ह्या मायनसच्या जागी काय टाकेल? प्लस टाकेल. म्हणजे जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस ई ची पॉवर एक्स अपॉन आता दोघांचा डिनॉमिनेटर काय होणार? दिस इज अवर जी ऑफ एक्स. आता मग काय विचारलंय आपल्याला? 1/1 फंक्शन. अरे 1/1 फंक्शन आठवतंय का? फंक्शनला 1/1 कधी बनणार? का कधी बनणार? 1 इनपुट 1 आउटपुट. ओके. आणि फंक्शन इज इन्क्रीजिंग म्हणजे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पर्यंत जावं लागणार. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूयात चला. जी ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स, खालच्याचा स्क्वेअर. वन फंक्शन अपॉन अनदर फंक्शन आहे ना, मग खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह ई ची पॉवर एक्स प्लस वरचा ऍज इट इज, खालच्याचं वरचा ऍज इट इज, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस ई ची पॉवर एक्स. बरोबर. आता जरा व्यवस्थित सॉल्व्ह करा, तर हे काय येईल? दोघांमधून ई ची पॉवर एक्स कॉमन घेतली, मग 1 मायनस ई ची पॉवर एक्स, मायनस साइन आतमध्ये जाऊन -1 मायनस ई ची पॉवर एक्स. कळतंय का? बरोबर केलंय ना सगळं? अरे मध्ये मायनस साइन आलं पाहिजे. इन्क्रीज विचारलंय ना. इथं मायनस साइन आलं पाहिजे ना. आपण क्वेश्चन रूल वापरतोय. खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा ऍज इट इज, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. मग मायनस मायनस ते प्लस होऊन जाईल. मग काय होईल? ई ची पॉवर एक्स ला कॉमन घेतलं तर 1 मायनस ई ची पॉवर एक्स प्लस 1 प्लस ई ची पॉवर एक्स अपॉन 1 मायनस ई ची पॉवर एक्सचा स्क्वेअर. याला हे कॅन्सल. बरोबर. मग 1 प्लस 1 इज 2 म्हणजे जी डॅश ऑफ एक्स काय आला? 2 ई ची पॉवर एक्स अपॉन 1 मायनस ई ची पॉवर एक्सचा. मला सांगा त्यांनी काय सांगितलं आपल्याला? जी डॅश ऑफ जी ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन इन 0 to 1. अरे 0 to 1 तर सोडून द्या रे. इट इज ऑलवेज इन्क्रीजिंग. का? कारण खालचं नेहमी पॉझिटिव्ह असेल. कधी? हे झिरो नसलं पाहिजे, पण एक्स शुड नॉट बी झिरो.
कारण डोमेन त्याचा कसा आहे, नाही तर डिनॉमिनेटर ऑलवेज इन्क्रीजिंग आहे, डिनॉमिनेटर पण ऑलवेज पॉझिटिव्ह, न्यूमरेटर पण ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे दोघांचं डिव्हिजन पण ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे जी डॅश ऑफ एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जी डॅश ऑफ एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट शुड नॉट बी झिरो, कधीच झिरो नसेल, ऑलवेज पॉझिटिव्ह, प्रोव्हाइडेड दॅट एक्स शुड नॉट बी इक्वल्स टू झिरो. म्हणजे एक्स झिरो नसताना सगळ्या रिअल नंबरच्या व्हॅल्यू टाकल्या तुम्ही तर जी डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन झिरो. जी डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन झिरो म्हणजे जी ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन वेन एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो. मग एक्स झिरो आहे का, नाहीये, ओपन ब्रॅकेट आहे. वन आहे का, वन असू द्या, नाही तर जगातला कुठलाही नंबर असू द्या, मग म्हणजे वन तर बरोबर आहे, दिस इज करेक्ट. सेकंड काय, जी इज वन वन फंक्शन. जी इज वन वन फंक्शन. वन वन फंक्शन साठी मी थोडस नेक्स्ट स्लाइड वर जातो. जी ऑफ एक्स काय आहे, वन प्लस ई ची पॉवर एक्स अपॉन वन मायनस ई ची पॉवर एक्स. वन वन फंक्शन म्हणजे काय, वन वन आहे का, ई ची पेरिंग नाही झाली तर काही नाही, मॅपिंग नाही झाली तरी काही नाही, वन वन आहे. म्हणजे काय, म्हणजे इफ यू आर सेइंग f of x1 is equals to f of x2, you must have x1 is equals to x2. जर इमेजेस सेम आहे दोन नंबरच्या, तर ते दोन नंबर पण त्यांच्या प्री इमेजेस पण सेम असल्या पाहिजे, बरोबर. दिस इज द कंडिशन टू चेक द गिवन फंक्शन इज वन वन ऑर नॉट. मग त्याच्यासाठी आपण काय करू, जी ऑफ एक्स वन काढू आणि जी ऑफ एक्स वन ला लेट करू. लेट अस कन्सिडर एक्स वन अँड एक्स टू आर नॉट इक्वल इन दिस केस. म्हणजे आता शेवटी जाऊन कॉन्ट्राडिक्शन होईल की आपण जर म्हणलं एक्स वन एक्स टू इक्वल नाही आणि शेवटी येईल एक्स वन इज इक्वल टू एक्स टू, असं जर आलं तरच वन. लेट म्हणून की एक्स वन इज नॉट इक्वल टू एक्स टू सच दॅट जी ऑफ एक्स वन इज इक्वल टू जी ऑफ एक्स टू. आता जी ऑफ एक्स वन काय बनेल, वन प्लस ई ची पॉवर एक्स वन अपॉन वन मायनस ई ची पॉवर एक्स वन इज इक्वल टू, आता जी ऑफ एक्स टू काय, वन प्लस ई ची पॉवर एक्स टू अपॉन वन मायनस ई ची पॉवर एक्स टू. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आठवतंय का क्लास 11, मग हे काय येईल, वन मायनस ई ची पॉवर एक्स टू इंटू वन प्लस ई ची पॉवर एक्स वन इज इक्वल्स टू. आता कधी कधी घाई घाई काय होतं माहितीये का, माझ्याकडून पण झालेला ही मिस्टेक, ए मायनस बी ए प्लस बी चा विचार केला. पण हे पहा ना, हे सेम आहे काय, ई ची पॉवर एक्स वन आणि ई ची पॉवर एक्स, मग मल्टिप्लाय करावं लागेल, वन इंटू वन वन, वन इंटू ई ची पॉवर एक्स वन इज ई ची पॉवर एक्स वन. ई ची पॉवर एक्स टू जर ह्याच्याशी मल्टिप्लाय झालं तर मायनस ई ची पॉवर एक्स टू आणि मायनस ई ची पॉवर एक्स वन इंटू ई ची पॉवर एक्स टू इज इक्वल्स टू, इकडे पहा, वन मायनस ई ची पॉवर एक्स वन प्लस ई ची पॉवर एक्स टू मायनस ई ची पॉवर एक्स वन एक्स ई ची पॉवर एक्स वन इंटू ई ची पॉवर एक्स टू. मायनस मायनस वाले कॅन्सल, वन वन पण कॅन्सल. आता काय होईल, हा इकडे येईल तर हा होईल टू ई ची पॉवर एक्स वन आणि हा तिकडे जाईल तर टू ई ची पॉवर एक्स टू. टू टू पण कॅन्सल होईल. ई ची पॉवर एक्स वन इज इक्वल टू ई ची पॉवर एक्स टू म्हणजे एक्स वन इज इक्वल टू एक्स टू असायलाच पाहिजे, बट विच इज कॉन्ट्राडिक्शन. हेन्स एफ ऑफ एक्स वन जर एफ ऑफ एक्स टू च्या बरोबर आहे आणि एक्स टू जर एक्स वन च्या बरोबर आहे तर गिवन फंक्शन इज, म्हणजे जी इज बोथ आर. अ वायर ऑफ लेंथ, तुम्ही इन्व्हॉल्व आहेत ना क्वेश्चन मध्ये, झोप यायला लागली. A wire of length 20 meter is to be cut into two pieces. A piece of length L1 is bent to make a square of area A1. Other piece of length L2 is made into a circle of area A2. If 2A1 plus A2 is minimum, दिलंय त्यांनी, हे मिनिमम आहे, तर फाइंड आउट दिस रेशियो पाय L1 is to L2.
पण तुम्हाला क्वेश्चन थोडे विचित्र वाटतायत ना, पण सॉल्व्ह करतोय त्यावेळी असं वाटतंय की आपण जे शिकलोय त्याच्या व्यतिरिक्त काही वापरतच नाही आपण. बरोबर ना? आता एक वायर आहे, तिची लेंथ किती आहे? 20 मीटर. आता या 20 मीटरचे मी दोन भाग केलेत, L1 आणि L2. L1 कशासाठी वापरलाय? स्क्वेअर बनवण्यासाठी. आणि L2 कशासाठी वापरलाय? सर्कल बनवण्यासाठी. बरोबर ना? मग स्क्वेअर जर बनवलाय, समजा स्क्वेअरची साइड एक्स आहे, तर स्क्वेअरचा एरिया A1 काय यायला पाहिजे? एक्स स्क्वेअर. बरोबर. स्क्वेअरचा पेरिमीटर काय यायला पाहिजे? 4x. आता समजा रेडियसला मी R म्हणलंय, तर एरिया काय यायला पाहिजे? A2 पाय आर स्क्वेअर. आणि पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स काय यायला पाहिजे? पाय आर. सगळ्यांना समजतंय का? आता मी काय करतोय, L1 आणि L2 हे दोन तुकडे केलेत ना 20 मीटरच्या वायरचे. मग आपल्याकडे रिलेशन काय आहे? L1 प्लस L2 इज इक्वल टू 20 मीटर्स, इजंट इट? आता मला एक गोष्ट सांगा, आपण एरिया फंक्शन पाहतोय. काय पाहतोय? एरिया फंक्शन. आणि तुमचा हा जो पेरिमीटर आहे दॅट इज L1 इन दिस केस. आणि इन दिस केस इवन सर्कम्फरन्स इज L2. कळतंय? L2 पासूनच बनवलंय ना आपण सर्कल, आणि L1 पासून काय बनवलंय? स्क्वेअर. मग याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? x इज इक्वल्स टू L1 अपॉन 4 मिळेल का? आणि इकडून तुम्हाला R इज इक्वल्स टू L2 अपॉन 2 पाय मिळेल का? त्याच्यावरून तुम्ही A1 आणि A2 ला इन टर्म ऑफ L1 L2 लिहू शकता का? दॅट इज द अल्टिमेट अप्रोच. A1 काय बनेल? एक्स स्क्वेअर म्हणजे काय? L1 अपॉन 4 चा स्क्वेअर, L1 स्क्वेअर अपॉन 16. कळतंय? आणि A2 काय बनेल? पाय आर स्क्वेअर म्हणजे काय? पाय इंटू ह्याचा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर काय? L2 स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. तर काय होतंय? पायला पाय, एक पाय कॅन्सल. मग तुम्हाला काय मिनिमम पाहिजे? काय एरिया मिनिमम पाहिजे? 2A1 प्लस 3A2 इज मिनिमम. 2 इंटू A1. A1 काय आहे तुमचं? L1 स्क्वेअर अपॉन 16 प्लस ह्याला आपण नवीन एरिया फंक्शन देऊ. लेट अस से दॅट एज कॅपिटल ए प्लस A2 काय? 3 इंटू A2. A2 काय आहे तुमचा? L2 स्क्वेअर अपॉन 4 पाय. बरोबर ना? आता पहा, 8 म्हणजे एरिया तुम्हाला काय मिळालं इथून? L1 स्क्वेअर बाय 8 प्लस 3L2 स्क्वेअर अपॉन 4 पाय. बरोबर ना? आता पहा काय होतंय. तुम्हाला विचारलंय का पाय L1 इज टू L2 चा रेशो काय आला पाहिजे? पाय L1 इंटू L2 चा रेशो काय आला पाहिजे? मग त्याच्यासाठी ना तुम्हाला याला, हे कशामध्ये तुम्हाला दिसतं इक्वेशन? कशामध्ये दिसतंय सांगा बरं? This is in L1 and L2. It means area is a function of two variables. Okay. So for that, we should convert that into one variable, or from here we can differentiate this. आता हे एक फंक्शनच आहे ना, फंक्शन इन टू व्हेरिएबल्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू L1 म्हणा किंवा L2 म्हणा. L2 च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळेल? DL1 बाय DL2 प्लस L2 चं विथ रिस्पेक्ट टू L2 डिफरन्शिएशन 1 आणि 20 चं 0. म्हणजे इथून काय मिळालं मला? DL1 बाय DL2 इज इक्वल्स टू -1. बरोबर ना? मग आता ह्या एरिया फंक्शन मिनिमम आहे. एरिया फंक्शन कसं आहे? मिनिमम आहे. हे दिलंय का? येस. आपल्याला फक्त हा रेशो काढायचा आहे. मग तुम्ही काय करणार? आता ह्याला डिफरन्शिएट केलं तर DA बाय DL2 कशाच्या रिस्पेक्ट मध्ये आपण डिफरन्शिएट करतोय? विथ रिस्पेक्ट टू L2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू L2. का बरं? कारण मला DL1 बाय L2 चा रेशो माहितीये. मग L1 स्क्वेअरचं विथ रिस्पेक्ट टू 1/8 बाहेर समजा, आणि L1 स्क्वेअरचं विथ रिस्पेक्ट टू L2 डेरिव्हेटिव्ह 2L1 इंटू DL1 बाय DL2 प्लस 3/4 पाय बाहेर, आणि L2 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2L2. इजंट इट? आता पहा, 2 4 जा 8, अजून काय होत आहे? 2 2 जा 4. ओके. आता हे व्यवस्थित एक्सप्रेशन पुढे घेऊन जायचं. DA बाय DL2 इज इक्वल्स टू काय येत आहे? किंवा इथे लिहितो मी सध्या. आता काय प्रॉब्लेम संपलाय असं आपण कन्सिडर करू शकतो.
डीए बाय DL2, डीए बाय DL2 इज इक्वल्स टू DL1 अपॉन DL2 ची व्हॅल्यू काय? -1. हे काय बनलं? -L1/4, -L1/4 आणि 3L2 प्लस 3L2 अपॉन 2π. बरोबर ना? आता फॉर एक्स्ट्रीम कंडिशन्स, एक्स्ट्रीम पॉइंट्स किंवा मॅक्सिमम मिनिमासाठी आपण टर्निंग पॉइंट काढतो ना. मग ते टर्निंग पॉइंट जर आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला याला कशाशी इक्वेट करावं लागेल? झिरोशी इक्वेट करावं लागेल का? येस. आता झिरोशी इक्वेट करूयात आणि काय होतंय ते पाहू आपण. झिरोशी जर इक्वेट केलं, हा तिकडे जाईल तर काय बनेल? 3L2 अपॉन 2π इज इक्वल्स टू L1 अपॉन 4. पण मला काय पाहिजे? पाय L1 इंटू पाय L1 अपॉन L2. तर मी काय केलं माहितीये? L2 ला इकडे पाठवलं, 4 ला इकडे पाठवलं आणि पायला L1 च्या शेजारी पाठवलं. कळतंय ना? मग मला काय मिळेल पहा. पाय L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू 3 इंटू 4 अपॉन 2π. 2 2 जा 4 म्हणजे 6 अपॉन पाय. हा, पाय तर तिकडे गेलाय ना, सॉरी. पाय कशाला लिहिलाय मी? हा, पाय तिकडे गेलाय आणि हा L2 इथे आलाय, 4 इथं आलाय, म्हणजे 3 इंटू 4 अपॉन 2 म्हणजे 6. 6:1. ठीक आहे ना? म्हणजे हा कशाच्या इक्वल आलाय? 6:1 च्या इक्वल आलाय. 6:1 फर्स्ट पॉवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वाड्रेटिक इक्वेशन येते का तुम्हाला? प्रॉब्लेम पाहिल्यावर कळलं पाहिजे कशाच. थोडं थोडं क्वाड्रेटिक इक्वेशन चॅप्टर होतं का? न्यूटन्स फॉर्म्युला माहितीये का? काय काय? न्यूटन्स फॉर्म्युला माहितीये? क्वाड्रेटिक इक्वेशन साठी न्यूटन्स फॉर्म्युला असं म्हणतो ना आपण, SN किंवा PN. PN इज इक्वल टू अल्फाची पॉवर N प्लस बीटाची पॉवर N. बरोबर ना? किंवा A अल्फाची पॉवर N इंटू बीटाची पॉवर N. कळतंय का? एवढ्याची गरज नाही लागणार, फक्त तुम्हाला थोड्याफार कन्सेप्ट माहित असल्या पाहिजे. पहा मी कसं सांगतोय तुम्हाला, त्या वेने जर तुम्हाला कळतंय तर ठीक आहे. किती वाजले? 11:30. ओके. प्रॉब्लेम किती राहिले? किती पास स्लाइड वर आपण? 24 नंबर. काय प्रॉब्लेम होतील, जसं होईल तसं होईल, पण अंडरस्टँड इच अँड एव्हरी क्वेश्चन. हा, काय दिले? हा, हे फंक्शन आहे. बरं. हॅव अ मॅक्सिमा फॉर सम व्हॅल्यू x इज लेस दॅन 0, मिनिमा फॉर सम व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला कळतंय का? मॅक्सिमा कधी मिळतोय तुम्हाला? x लेस दॅन 0 असताना. मिनिमा कधी मिळतोय तुम्हाला? x ग्रेटर दॅन 0 असताना. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमा कुठे मिळतोय? समजा मी असं x ऍक्सिस y ऍक्सिस काढला, तर मॅक्सिमा तुमचा कुठे आहे? निगेटिव्हला आहे. बरोबर. आणि मिनिमा कुठे आहे तुमचा? पॉझिटिव्ह साईडला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुमच्या ग्राफने इथं टर्न केला असेल 0 वर? कळतंय ना? आणि हे क्वाड्रेटिक आहे, क्युबिक आहे, सॉरी, क्युबिक आहे. म्हणजे तुमचा ग्राफ इथं कुठेतरी टर्न केलेला असेल. मॅक्सिमम मिनिममसाठी आपण हे नाही चेक करत, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेक करतो. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण सध्या. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 6x² प्लस 2 इंटू 2p मायनस 7x प्लस 3 इंटू 2p मायनस 9. बरोबर ना? आता मला काय म्हणायचंय की हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? क्वाड्रेटिक इक्वेशन ना, एफ डॅश ऑफ एक्स वालं. आणि लिडिंग कोएफिशियंट काय क्वाड्रेटिक इक्वेशनचा? तेच माहित नाही लिडिंग काय असतं.
एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 6. पॉझिटिव्ह आहे का? मग ते क्वाड्रेटिकचा ग्राफ काय असतो? पॅराबोला असतो. अपवर्ड ओपनिंग असेल की डाऊनवर्ड असेल? अपवर्ड ओपनिंग. आणि त्याचा तुम्ही हे सांगू शकता का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? काय गरज नाही. अपवर्ड ओपनिंग हे तर कळते, म्हणजे ग्राफचं नेचर असं कस तरी असेल आणि आपल्याला मॅक्सिमा कुठं मिळतोय? इकडच्या साईडला कुठेतरी मिळतोय, मिनिमा इकडे मिळतोय, म्हणजे नक्कीच झिरो हा असा पॉइंट असेल जिथं तुमच्या ग्राफने काय केलंय? टर्न केलंय, म्हणजे झिरो वर तुमचं फंक्शन मिनिमा अटेंड करत असेल. मिनिमा म्हणण्यापेक्षा असा नाही ग्राफ आहे ना, ठीक आहे. फंक्शनचा विचार करतोय आपण, हे मी डेरिव्हेटिव्ह काढलंय, ठीक आहे ना. हे डेरिव्हेटिव्ह आहे. फंक्शन तर काहीतरी वेगळ्या नेचरचं असेल. पाहायचंय पुन्हा जिओजेब्रा मध्ये. आपण ते 2p वगैरे ते कॉन्स्टंट आहे ना, ते तर त्याची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, ठीक आहे ना. म्हणजे हे कशाचा ग्राफ आहे? हा एफ डॅश ऑफ एक्सचा ग्राफ आहे. मला फक्त काय सांगायचंय की या साईडला तुम्हाला काय मिळतोय? पॉझिटिव्ह साईडला मिनिमम मिळतोय आणि निगेटिव्ह साईडला मॅक्सिमम मिळतोय. बर, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचंय का, इन शॉर्ट तुम्हाला हे म्हणायचंय का की मॅक्सिमम मिनिमम मिळतोय? ग्राफ तर असा येऊच शकत नाही पहिली गोष्ट एफ डॅश, कारण 2 पॉईंट मिळाले पाहिजे ज्या पॉईंटवर तुम्हाला मॅक्सिमम मिनिमम मिळतोय. ह्याचा अर्थ काय आहे माहितीये? मिनिमा आणि मॅक्सिमम मिळण्यासाठी ह्या ग्राफने, क्वाड्रेटिकच्या कर्वने एक्स ऍक्सिसला कट तर केलं पाहिजे दोन ठिकाणी, कारण दोन डिस्टिंग रूट असले पाहिजे. समजतंय का तुम्हाला? हा कटच करत नाही तर इथं तुम्हाला कुठं रूट मिळत आहेत? म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कुठं मिळते तुम्हाला? हे फक्त समजावण्यासाठी तुम्हाला म्हटलं मी. म्हणजे इथं हा कट करतोय समजा स्मॉल एम पॉइंटला, हा इथं कॅपिटल एम पॉइंटवर कट करतोय आणि इथं त्याचा वर्टेक्स असेल. असा हा तुमचा कशाचा ग्राफ आहे? एफ डॅश ऑफ एक्सचा ग्राफ. आणि याच्यावरून तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्यात. म्हणजे या साईडला ग्रेटर दॅन झिरोला मिनिमा आहे, या साईडला मॅक्सिमा आहे. कळतंय का? आणि ग्राफ असा असेल. सगळ्यांना समजतंय? आता पहा, याच्यावरून मला एक सगळ्यात जबरदस्त गोष्ट मिळाली. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन and if vertex is here, one side is here, other side is here, म्हणजे दोघांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे? निगेटिव्ह आला पाहिजे. काय आला पाहिजे? निगेटिव्ह आला पाहिजे. कळतंय का? अरे एक रूट झिरोच्या या साईडला लाई करते, हे काय आहे? दॅट इज द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन ना. ह्या दोन गोष्टी काय आहेत? कॅपिटल एम आणि स्मॉल एम, रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि हे रूट कसे येतील? दोघांचा प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ द रूट निगेटिव्ह येईल का? कारण एक झिरोच्या या साईडला लाई करते, एक झिरोच्या त्या साईडला लाई करते. दॅट इज वन ऑफ द कंडिशन टू फाइंड आउट दिस आन्सर. कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 1 की तुमचा जो तुमचे जे काही प्रोडक्ट ऑफ द रूट्स आहे अल्फा इंटू बीटा, इट शुड बी निगेटिव्ह. वाय इट शुड बी निगेटिव्ह? बिकॉज गिव्हन दॅट एका व्हॅल्यूला मिनिमा अटेंड करतोय, एका व्हॅल्यूला मॅक्सिमा. मिनिमा कुठे? ग्रेटर दॅन झिरो. मॅक्सिमा कुठे? लेस दॅन झिरो. म्हणजे दोन रूटची साईन वेगवेगळी, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट कसा आला पाहिजे? निगेटिव्ह आला पाहिजे. मग गिव्हन एफ डॅश ऑफ एक्स मध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट ऑफ द रूट काय येईल? सी बाय ए ना. प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे काय? सी बाय ए. म्हणजे 3 इंटू 2x minus 9 upon 6. It should be negative. It is one of the condition. 3 to the 6, 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि याच्यावरून x should be less than 9/2. आणि हा काय म्हणतोय? कंडिशन 1 काय म्हणते? x तुमचा 9/2 पेक्षा छोटा असला पाहिजे. दिस ऑप्शन इज करेक्ट, दिस ऑप्शन इज करेक्ट, दिस इज करेक्ट, दिस इज रॉंग. आता अजून पुढे जाऊ. सेकंड कंडिशन काय सांगते? अरे मिनिमा आणि मॅक्सिमासाठी सेकंड कंडिशन ही पहिली काढली. आता आपल्याला टर्निंग पॉइंट काढण्यासाठी काय काढावं लागेल सांगा बरं? म्हणजे सॉरी, मिनिमा मॅक्सिमा काढण्यासाठी काय काढावं लागेल? टर्निंग पॉइंट. पण टर्निंग पॉइंट कसे काढणार आपण? बरोबर ना? बर, टर्निंग पॉइंट का काढू शकत नाही आपण माहितीये? टी आपला कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. पण मग मी इथं पुन्हा क्वाड्रेटिकची कन्सेप्ट वापरेल आन्सर मिळवण्यासाठी. काय ही गोष्ट म्हणजे काय बरं? एक रूट या साईडला, एक रूट त्या साईडला, म्हणजे दोन रूट्स आहेत आणि ते कसे आहेत? डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट रूट आहे. म्हणजे इफ एफ डॅश इज हॅव्हिंग डिस्टिंक्ट रूट, जर मी ह्याला झिरोशी इक्वेट केलं क्रिटिकल पॉइंट काढण्यासाठी, समजा आता ह्या 2 ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 4p मायनस 14 एक्स
+3 आतमध्ये गेला किंवा 3 ला सध्या बाहेरच ठेवू. 3 इंटू 2p मायनस 9 ह्याला जर 0शी इक्वेट केलं तर हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना त्याचा डिस्क्रिमिनंट कसा असला पाहिजे? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. का? बिकॉज रूट्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. सिन्स अल्फा अँड बीटा रिअल अँड डिस्टिंक्ट. रिअल रिअल का आहे? कारण एक्स ऍक्सिसला कट करतायत ना. आणि डिस्टिंक्ट काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणा किंवा एक्स ऍक्सिसला दोन वेगवेगळ्या जागेवर कट करतोय ग्राफ. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्रत्येक वेळी त्याचा मिनिंग हा नाही की एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह म्हणजे डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? तो क्वाड्रॅटिकचा जो कर्व आहे तो एक्स ऍक्सिसला दोन जागी कट करतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून म्हणाल की सेकंड कंडिशन ऑल्सो वी हॅव ऑब्टेन्ड द सेकंड कंडिशन दॅट इज डिस्क्रिमिनंट. व्हॉट आर द डिस्क्रिमिनंट यू आर गेटिंग दॅट शुड बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आता मग ह्याचा डिस्क्रिमिनंट काय येईल सांगा बरं? बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 4p मायनस 14 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. इट शुड बी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन इक्वल टू का नाही लिहिला? कारण ते रिअल अँड इक्वल रूट साठी डिस्क्रिमिनंट इज इक्वल्स टू 0 येतो. माहिती ना 3 कंडिशन. डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 रूट्स आर इमॅजिनरी. डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0 रूट्स आर रिअल अँड डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 रिअल अँड डिस्टिंक्ट. डिस्क्रिमिनंट इज इक्वल्स टू 0 रूट्स आर रिअल अँड इक्वल. बरोबर. आता हे काढावं लागेल. याच्यातून तुम्हाला काही ना काही पी ची व्हॅल्यू मिळेल. हे तर क्वाड्रॅटिक मिळेल पुन्हा एकदा. हे काय बदल पहा. 16p स्क्वेअर प्लस 196 मायनस 64 नाही 56 इंटू 2 112. बरोबर का? 112 ना. हा मायनस किंवा याच्यामधून एक काम करू शकले असते तुम्ही. ठीक आहे. 16p स्क्वेअर प्लस 196 मायनस 112p मायनस 4 इंटू. आता मी एक काम करतोय लगेच हे आतमध्ये सॉल्व्ह नाही करत आहे. इज ग्रेटर दॅन स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. मी ह्यांच्या सगळ्यांमधून 4 उडवतोय. 4 ने डिवाइड केलं तर हा किती बनेल? 4 दुने 8, 4 8 आणि 4 8 32. बरोबर ना. त्याच्यातून 4 घालवला तर 4 चोक 16, 4 9 36, 4 चोक 16 म्हणजे काय बनेल? 4p स्क्वेअर प्लस 49 मायनस 28p मायनस आता करा 6 त्रिक 18, 18 दुने 36, 36p मायनस 36p आणि मायनस मायनस प्लस 18 आणि 9, 18 गुणिले 9 किती होतं? 9 162. 162 मग प्लसचा 162. प्लसचा का आला? कारण मायनस मायनस प्लस. आता पुन्हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन 4p स्क्वेअर मायनस 28 मायनस 36 8 आणि 6 14 हे 64p मायनस 64p आणि ह्याला ऍड कराल तर प्लसचा 1 1 2 इज ग्रेटर दॅन 0. बरं आता ह्याचा आन्सर तुम्हाला कळतंय का? कंडिशन 1 काय म्हणते की एक्स हा 9/2 पेक्षा छोटा पाहिजे. आता कंडिशन 2 आपल्याला ह्याच्यावरून मिळेल आणि त्यांच्या दोघांचा काय घेणार आपण? इंटरसेक्शन. कंडिशन 1 इंटरसेक्शन कंडिशन 2 गिव्स यू द फायनल आन्सर. ठीक आहे ना. कंडिशन 2 काय आहे? 4p स्क्वेअर मायनस 64p प्लस 211 शुड बी ग्रेटर दॅन 0. मग त्याच्यावरून आहे ना तुम्हाला P1 मिळेल आणि P2 मिळेल. 2 रूट्स मिळतील का या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं डिस्क्रिमिनंट काढल्यावर? तुम्हाला माहिती का? समजा तुमच्याकडे एखादं इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. समजा हे ग्रेटर दॅन 0 आहे तर तुम्हाला असे 2 रूट्स मिळतील ना x मायनस अल्फा x प्लस x मायनस अल्फा x मायनस बीटा. रूट काढाल तुम्ही ह्या इक्वेशनचे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ अल्फा बीटा ह्याचे जर रूट्स असतील तर तुम्ही याला x मायनस अल्फा x मायनस बीटा असं लिहिता का? आणि याच्या समोर a लावता.
जर तुमचा काहीतरी कोइफिशियंट असेल तर. कळतंय ना? हे असं करू शकतं हे माहिती आहे तुम्हाला? आणि हे ग्रेटर दॅन 0 असेल तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की तुम्ही वेव्ही कर्व मेथड वापरा. समजा लेट अस कन्सिडर अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. मग अल्फा इथं असेल, बीटा इथं असेल, मग प्लस मायनस प्लस. आणि मग नंतर आपल्याला पॉझिटिव्ह रिजन पाहिजे तर हा आणि हा. हेच तुम्हाला करायचंय. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, ह्याचे रूट्स काढायचे. काय काढायचे? रूट्स. 4 ला लिडिंग कोएफिशियंट बनायचा एक्स मायनस फर्स्ट रूट. आता इथं एक्स नाही, इथं पी आहे ना, मग पी मायनस फर्स्ट रूट, इथं पी मायनस सेकंड रूट शुड बी ग्रेटर दॅन 0. मग फर्स्ट रूट समजा तुमचं काय आलंय? फर्स्ट रूट समजा अल्फा आला, सेकंड रूट काय आला? बीटा आला. तर तुम्ही काय कराल? हे हा अल्फा समजा छोटा असेल, छोटावाला रूट, मोठावाला रूट, प्लस मायनस प्लस, आणि तुम्ही ही पॉझिटिव्ह रिजन ऍक्सेप्ट कराल बाय वेव्ही कर्व मेथड. म्हणजे तुम्हाला आता मी काय करतो माहिती का, ह्या ग्राफ थ्रूच याचा आन्सर सांगतो. म्हणजे तुम्हाला कळेल नक्की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय असतं, माहिती ना? हा. काय इक्वेशन? 4p² म्हणजे मी सध्या 4x² घेतो, मायनस 64p. 64p म्हणजे 64x, आणि प्लस 211 आहे की मायनस आहे? प्लस 211 प्लस 211. कारण अरे प्लस 211. आणि याला करायचंय प्लॉट. प्लॉट झाला असेल हा की नाही झाला? झालाय तो प्लॉट, फक्त आपल्याला दिसत नाही. काय आहे हा? पॅराबोला आहे का? आणि तुम्हाला दोन रूट्स मिळतात बघा. पहिलं रूट काय? 11 आणि दुसरं रूट काय? 4.64. बरोबर ना? मग तुम्हाला मी काय म्हणतोय, हा अल्फा काय आला? छोटा रूट काय आला तुमचा? म्हणजे ह्याचे ते रूट्स आहेत, कळतंय ना तुम्हाला? ह्याचे दोन रूट्स मी इथं प्लॉट करून घेणार. 4.6 काय आलं? 4.64. राऊंड ऑफ करू, 65 करू, आणि इकडे 11.35. प्लस मायनस प्लस, वी वॉन्ट पॉझिटिव्ह रिजन. बर. कंडिशन 2 काय म्हणते मग? की हे म्हणजे तुमचा जो पी असला पाहिजे तो कुठून कुठं लाय केला पाहिजे? निगेटिव्ह इन्फिनिटी टू 4.65 युनियन 11.35 टू इन्फिनिटी. कळतंय का? गेले? समजतंय ना तुम्हाला प्रॉपर? ओके. आता पहा, कंडिशन 1चं पण ऐकायचंय, कंडिशन 2चं पण ऐकायचंय. 9.9/2 म्हणजे काय रे? 4.5. कंडिशन 1 काय म्हणते पहा, दोघांचं काय घ्यायचंय आपल्याला? इंटरसेक्शन. कंडिशन 1 म्हणते की हे 4.5 पेक्षा काय असलं पाहिजे? छोटा असला पाहिजे रे एक्स. म्हणजे एक्स म्हणजे पी ना? एक्स म्हणलं का इथं? ऍक्च्युली इट इज पी. 2p वरून आलं असेल ते. 2p. पी 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 इज लेस दॅन 4.5. हा काय म्हणतोय? पी. मग 4.5 इथं असेल, 4.5 पेक्षा पी कसा असला पाहिजे? स्ट्रिक्टली लेस. आणि दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर काय येईल? पी शुड बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू 9/2. दिस इज द फायनल आन्सर. मायनस इन्फिनिटी टू 9/2. कळतंय का? क्वाड्रेटिक इक्वेशन सगळं जंबल जंबल जंबल. वेव्ही कर्व मेथड सगळं येत आहे. नेक्स्ट. आता हा तर तुम्ही सॉल्व्ह करावा असं मला वाटतंय. काय म्हणते, तुम्ही करताय की नाही? चला, एक करतो, एक होमवर्क देतो. A wire of length 22 meter is to be cut in two pieces. Same question आहे.
टू मेड स्क्वेअर अँड अदर इन इक्विलॅटरल ट्रायंगल. एकाचा स्क्वेअर बनवायचा, एकाचा इक्विलॅटरल ट्रायंगल बनवायचा. द लेंथ ऑफ द साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल दॅट कंबाइंड एरिया ऑफ द स्क्वेअर अँड इक्विलॅटरल इज मिनिमम. इक्विलॅटरल ट्रायंगलची लेंथ काय असली पाहिजे सो दॅट कंबाईन एरिया करू आपण ए दोघांचा ऍड करून तो मिनिमम आला पाहिजे. कळतंय का? मी तुम्हाला काय दिलंय, तुमच्याकडे एक वायर आहे, तिची लेंथ काय 22, पण त्याच्यात तुम्हाला दोन भाग करायचे ना. काय, एक कशासाठी? स्क्वेअर साठी, दुसरा कशासाठी? इक्विलॅटरल ट्रायंगल साठी. इक्विलॅटरल ट्रायंगलचा आणि स्क्वेअरचा एरिया माहित असला पाहिजे. स्क्वेअरचा काय, साइड स्क्वेअर. पण दिस इज युअर पेरिमीटर. L1 हे तुमची साईड नाहीये. L1 इज पेरिमीटर. सो L1 इज इक्वल्स टू 4 टाइम्स एक्स. समजा मी म्हटलं याची साईड एक्स आहे आणि समजा मी म्हटलं याची साईड ए किंवा वाय आहे समजा, तर ह्याचा एरिया, ह्याची लेंथ L1 जी आहे ती कशाच्या इक्वल आहे, 4x च्या. आणि इथं जी लेंथ आहे L2, ज्याच्यापासून आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतोय, दॅट इज 3y, दॅट इज द पेरिमीटर. म्हणजे इथून तुम्हाला x काय मिळाला, L1/4, y काय मिळाला, L2/3. कळतंय ना? आता आपल्याला एरिया काढायचे दोघांचे पण. एरियाचा फॉर्म्युला काय, स्क्वेअरच्या एरियाचा A1 म्हणू आपण त्याला. तो येईल L² 16 x². आणि ह्याचा एरिया, एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया √3/4 इंटू साइड स्क्वेअर. आठवतोय का? मग A2 काय येईल तुमचा, L2/3 इज युअर साइड, त्याचा स्क्वेअर इंटू √3/4. म्हणजे हा येईल A2 इज इक्वल्स टू √3L² 3 × 4. मुद्दाम 3 × 4 लिहितोय कारण ह्या खालच्या 3 ला पुन्हा √3 × √3 लिहिल. वरचा रूट काय, हे 9, सॉरी 9, 3 × 3 करतो, √3 × √3 म्हणजे काय येईल आता, हा L2² अपॉन 12√3. बरोबर. मग A1 आणि A2 मिनिमम असला पाहिजे. कंबाईंड एरियाला A1 प्लस A2 म्हणू का? हा मिनिमम असला पाहिजे. मग कंबाईंड एरिया A इज इक्वल्स टू L1² / 16, कळते सगळ्यांना, प्लस L2² / 12√3. ऑप्शन मध्ये 9√3 आणि 4√3 दिसतोय, आपण तर 12√3 घेतलाय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये, नंतर जे होईल ते होईल. हे आलंय. आता आपण काय करत असतो रे, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू L1 करा, नाही तर L2 करा. त्याच्यासाठी इथून आपल्याला dL1/dL2 ऑप्टेन करायचा असतो गिव्हन रिलेशन वरून. मग मला सांगा इथून काय येईल बरं, विथ रिस्पेक्ट टू जर L2 डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू L2, तर हे काय, dL1/dL2 प्लस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्हाला इथून काय मिळेल, dL1/dL2 इज इक्वल्स टू -1. बरोबर. आणि मग इथं तुमच्याकडे जो एरिया येणार आहे ए, त्याचं डिफरन्शिएशन घ्या. तुम्हाला दिलंय कंबाईंड एरिया मिनिमम असला पाहिजे, इज मिनिमम असला पाहिजे ना, इज मिनिमम आहे. म्हणजे dA/dL2 जर तुम्ही काढला तर हा येईल 2L1/16 इंटू dL1/dL2. कळतंय ना हे तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू L2 करतोय L1² डिफरन्शिएशन. आणि याचं काय येईल 2L2/12√3. आणि हा मिनिमम आहे. अँड फॉर टर्निंग पॉइंट आपण कशाशी इक्वेट करतो, त्याला 0शी इक्वेट करतो. बरोबर ना, 2 6 12, बरोबर. आणि इथं 8, बरोबर ना. आणि हा काय आहे, -1, म्हणजे -L1/8 इज इक्वल्स टू, किंवा -L1/8 तिकडे गेला, इथं काय राहील, L2/6√3 इज इक्वल्स टू L1/8. आणि तुम्हाला काय विचारलंय, इक्विलॅटरल ट्रायंगलचा काय विचारलंय,
लेंथ ऑफ द साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे वाय विचारलाय तुम्हाला. ठीक आहे. हम्म. इथं 4 टाका तर 3 येईल, 3√3. ठीक आहे. L1/3√3 इज इक्वल्स टू, म्हणजे इथून तुम्हाला L2 मिळेल का? L2 3√3/4 इंटू L1. कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही झाली कुठं ना? A2 प्लस स्क्वेअर 9, 9 इंटू 4 √3 आहे, 12√3. ओके, नाही काय कॅल्क्युलेशन मिस्टेक. L2 तुम्हाला मिळाला का? 3√3/4 इंटू L1. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे ना, काय? L1 इज इक्वल्स टू 22 मायनस L2, माहिती ना? त्याच्यावरून तुम्ही L2 काढाल आणि तो y मध्ये म्हणजे y काढायचा आपल्याला. प्रोसीड करू, काय होतंय ते पाहू. L2 काय आलाय आपला? L2 इज इक्वल्स टू 3√3/4 इंटू L1. आणि आपल्याकडे काय? L2 इज इक्वल्स टू 3y. आणि अजून काय रिलेशन आहे आपल्याकडं? L1 प्लस L2 इज इक्वल्स टू 22. मग मी ह्या L1 च्या जागी समजा 22 मायनस L2 टाकला तर L2 इज इक्वल्स टू 3√3/4 इंटू 22 मायनस L2. L1 च्या जागी टाकला तर हे बनेल 22 इंटू 3√3/4 मायनस 3√3/4 L2. आणि इकडे L2 हा इकडे आला तर L2 इन ब्रॅकेट 1 प्लस 3√3/4, बरोबर. आणि इकडं काय राहील? 22 इंटू 3√3/4. 4 एलसीएम घ्या ह्याचा, पण मग हा काय येईल? 4 प्लस 3√3 इज इक्वल्स टू, 4 ला 4 एलसीएम घेतल्यावर कॅन्सल होईल. 22 इंटू 3 66√3 आहे का ऑप्शन मध्ये कुठं? 66√3, 66√3 नाही. काय होईल ते होईल. हा, मग L2 तुम्हाला मिळालाय. ठीक आहे ना? L2 काय मिळालंय तुम्हाला? 66√3 अपॉन, सगळ्यांना समजलंय की हे काय करतोय? हे रिलेशन मला मिळालं त्याला इक्वेट टू 0 करून L1 च्या जागी 22 मायनस L2 टाकलाय आणि मी खाली प्रोसीड केलंय फक्त. मग 66/4 प्लस 3√3. आता मी काय करतोय माहितीये? दोघांना L2 काढतोय ना. मला काय काढायचंय आता? A काढायचंय. काय काढायचंय? ए कशाच्या इक्वल आहे? ए किंवा सॉरी ए नाही, वाय. कारण आपल्याला साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल विचारली ना, लेंथ ऑफ द साइड ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. वाय कशाच्या इक्वल आहे? L2/3 च्या इक्वल आहे. म्हणजे मी काय म्हणलो? वाय इज इक्वल्स टू L2/3 म्हणजे 66√3 अपॉन 4 प्लस 3√3 अपॉन 3, म्हणजे ह्याला इंटू ला 3 जाईल. हे 22 म्हणजे तुमचा वाय येईल 22√3 अपॉन 4 प्लस 3√3. अरे, असं तर ऑप्शनच दिसत नाहीये. मग काय करायचं? दोघांना √3 ने डिवाइड करा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √3, किंवा √3 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बोथ बाय √3. तर हा काय बनेल? 66/4√3 प्लस 9. आहे का असं ऑप्शन? 66/9 प्लस 4√3. कळतंय का तुम्हाला? अरे मी ह्याला ना 2 वेळा म्हणजे एकदा सॉल्व्ह करताना
वेगळ्याच वेने केलं होतं आणि आता काहीतरी वेगळ्याच वेने झालंय. हे तुम्हाला सांगू वेगवेगळे वे असतात. प्रत्येक वेळी वेगळा अप्रोच आपल्याला सापडतो. कळतंय का? फक्त प्रोसीड करा. घाबरू नका, की अरे इथपर्यंत तर मला चुकल्यासारखं वाटतंय. बरोबर ना? The function has exactly minima, no local minima. किती वाजले बरं? 11:15. चला हा नंतर करू मग. थेरॉटिकल क्वेश्चन जास्त. हा हा तर तुम्ही सहज कराल. कराल का? अरे फंक्शन हे कोणत्या रिजन मध्ये डिक्रीज करते काढायचे. मग त्या काय करावं लागेल? त्याचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. बरोबर? डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आणि त्या डेरिव्हेटिव्हला ग्रेटर दॅन 0 तुम्हाला इक्वेट करावं लागेल. बरोबर ना? ग्रेटर दॅन 0 इन्क्रीजिंग साठी, लेस दॅन 0 डिक्रीजिंग साठी. मग काय करायचं सांगू का? एफ डॅश ऑफ एक्स काढा. कोणता रूल वापराल? क्वोशंट रूल. खालच्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर किंवा ह्या क्वाड्रॅटिकला फॅक्टराइज करू शकता का तुम्ही? काय होईल बरं? -8 + 2. नक्की ना? हा. एक्स मायनस 8 x+2. पण वर डेरिव्हेटिव्ह घेताना तसं नका करू. ठीक आहे? खालच्याचा स्क्वेअर म्हणजे क्वाड्रॅटिकचा स्क्वेअर, पण क्वाड्रॅटिक म्हणजे एक्स मायनस 8 इंटू x+2. त्याचा स्क्वेअर एक्स मायनस 8 x+2 चा स्क्वेअर आणि खालचा ऍज इट इज म्हणजे ह्याला ऍज इट इज ठेवू. एक्स मायनस 8 x+2 ऍज इट इज. वरच्याचं डेरिव्हेटिव्ह. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे? एक्सचं 1 ना, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह 1. मायनस वरचा ऍज इट इज एक्स तसाच, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता हे नका घेत बसू डेरिव्हेटिव्ह ह्याला हे, कारण मग तिथं प्रोडक्ट रूल वापरायला लागेल. डायरेक्ट घ्या ना ते 2x मायनस 6 आणि कॅल्क्युलेशन करा क्विकली. एफ डॅश ऑफ एक्स. थोडा पेन चालवा रे तुम्ही पण. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू क्वाड्रॅटिक. आता मला पुन्हा असं लिहावं लागेल. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 16 मायनस 2x स्क्वेअर प्लस 6x अपॉन एक्स मायनस 8 x+2 का होल स्क्वेअर. ओके. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा, सांगायचं आहे. +6 -6 कॅन्सल होईल आणि हा जो येतोय हा काय येतोय मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लसचा 16 प्लसचा 16 अपॉन क्वाड्रॅटिकचा स्क्वेअर एक्स मायनस 8 आणि x+2 चा होल स्क्वेअर. आता सांगा हे डिक्रीजिंग कुठं आहे, इन्क्रीजिंग कुठं आहे, काय कसं आहे? इथं थोडंसं मॉडिफिकेशन करू शकतो का मी? लगेच क्लिक झालं पाहिजे. ह्याला असं लिहू शकतो का रे मी? मायनस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 16 अपॉन एक्स मायनस 8 x+2 चा होल स्क्वेअर. मायनस साईनला बाहेर काढले रे न्यूमरेटर मधून. मग त्याला x-4 x+4 लिहू शकतो का? मायनस ऑफ x-4 x+4 अपॉन चा स्क्वेअर x+2 चा स्क्वेअर. आता व्हीव्ही कर मेथडने चेक करावं लागेल हे कुठं पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह. जमतं का तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह काढताना काही चूक नाही झालेली ना? खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा ऍज इट इज, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह -2x² प्लस 6x -6x प्लस 6x कॅन्सल. ओके. आता हे क्रिटिकल पॉइंट काय काय आहेत? 4 आहेत.
हा म्हणजे सगळ्यात छोटा -4 आहे, नंतर -2, नंतर 4, नंतर 8. प्लस मायनस करायचं का सुरू? हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग साठी आपण चेक करतोय. समजा आपण म्हणू हे इन्क्रीजिंग कुठं आहे किंवा डिक्रीजिंग कुठे आहे. कसं चेक करू आपण? डिक्रीजिंग साठी तर याला लेस दॅन 0 करावं लागेल. पण ऍक्च्युली हा मायनस साईन जर तिकडे पाठवला तर पुन्हा ही इनइक्वालिटी काय होईल? फ्लिप होईल. म्हणजे हा मायनस साईन जर काढायचा म्हणलं तर हे ग्रेटर दॅन 0. आपण ग्रेटर दॅन 0 असताना चेक करतोय म्हणजे कशासाठी चेक करतोय? डिक्रीजिंग साठी चेक करतोय. कळतंय का? दॅट इज ऍक्च्युली हे एफ डॅश ऑफ एक्स आहे ते लेस दॅन 0 असलं पाहिजे डिक्रीजिंग साठी. पण मायनस साईन जर इनइक्वालिटीच्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय केला तर डिक्रीजिंग साठीच हे सोडून जे एक्सप्रेशन उरलंय हे ग्रेटर दॅन 0. आता म्हणजे पॉझिटिव्ह साठी चेक करतोय. मग 3 कशी अप्लाय करायची? 8 च म्हणजे हा जो फॅक्टर आहे त्याच्या अबाउट चेंज होणार नाही. प्लस प्लस ह्याच्या अबाउट चेंज होईल का? कशाच्या? 4च्या अबाउट चेंज झाला पाहिजे कारण लिनियर फॅक्टर आहे न्यूमरेटरला मायनस. 2च्या अराउंड चेंज होईल का -2च्या? नाही होणार म्हणजे हा काय राहील? मायनस राहील. आणि ह्याच्या अराउंड कशाच्या? -4च्या अराउंड ओके चेंज होईल. आता हे डिक्रीजिंग इन रिजन. डिक्रीजिंग इन विच रिजन? म्हणून म्हणतो काहीतरी गडबड झालेली आहे. इथंच कळाली मला. पण -2 आणि 8 ला तर घ्यायचंच नाही ना रे. खूप सोपं प्रॉब्लेम आहे हा. एवढं काही तमाशा करत बसायची गरज नाही याला. इथपर्यंत आलोय ना आपण. हे बरोबर सांगितलं का रे? सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स -6. प्रोडक्ट ऑफ द रूट्स -16. सम ऑफ द रूट्स -6. अरे चुकलंय मला वाटतंय हे जे सांगितलंय इथे. नाही. सम ऑफ द रूट्स केले तर -6 त्याच्यात एकदा चेक करून बघ बरं. x² + 2x -8x -16 बरोबर तर आहे. असं आन्सर येत असतं x² मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स. रूट्स काय आहेत? 8 आणि -2. सम ऑफ द ओके हे पण बरोबर आहे. -x² बार आपण इथे लिहूया -x² + 16 आणि अपॉन मध्ये x -8 चा स्क्वेअर x + 2 चा म्हणजे x -2 × x + 2 चा स्क्वेअर. आणि फंक्शनला इन्क्रीजिंग असण्यासाठी आपण काय चेक करणार? फंक्शनला इन्क्रीजिंग असण्यासाठी एफ डॅश ऑफ एक्स काय आपलं? हा ते ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे इन्क्रीजिंग साठी. बरोबर. म्हणजे ऍक्च्युली -x² + 16 आणि हे सगळं पॉझिटिव्ह आहे त्याला डायरेक्ट 0शी काय करू शकतो आपण? मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे तुमचं काय येईल? x² इज लेस दॅन 16 येईल. तर तुमचा एक्स कुठून कुठं बिलॉंग करत असेल? काय? इज इक्वल्स टूचं साइन कसं काय येईल? कळतंय का? हा मग लेस दॅन असला पाहिजे x². मग त्याच्यासाठी हा रिजन येईल या रिजन मध्ये.
16, हा, -4 to 4 याच्यामध्ये इन्क्रीजिंग आहे. आणि डिक्रीजिंग कोणत्या इंटरवल मध्ये? डिक्रीजिंग साठी याला आपल्याला लेस दॅन 0 करावा लागेल. लेस दॅन 0 जर केलं ह्याला -x² प्लस 16 ला, तर x² ग्रेटर दॅन 16 येईल. टर्निंग पॉइंट काढताना काहीतरी चुकतंय. 8 कसा येतो इथे? 8 क्वाड्रॅटिक बरोबर लिहिलंय x² - 6x प्लस 16 मायनसचा 2x², मायनसचा प्लसचा 6x, 6x कॅन्सल, -x². अरे मायनसचा 16 पाहिजे इथं. कळालं का? एवढा सोपा प्रॉब्लेम. हा, हे काय यायला पाहिजे? आता इथून पुढं काय अवघड नाही. इथं चुका नका करू, माझ्याकडून होतात. एवढा मोठा बोर्ड आहे त्याच्यावर एवढं शोधायला लागतं. मायनस. मग मला आता सांगा, हे जे फंक्शन आहे हे ऑलवेज डिक्रीजिंग असेल का? का बरं? हे तर कायम पॉझिटिव्ह. किंवा अजून तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मायनसचा x² प्लस 16 अपॉन x - 8 इंटू x प्लस 2 चा होल स्क्वेअर. बरोबर? हे ऑलवेज पॉझिटिव्ह. अरे कशाचाही स्क्वेअर करा, हे ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि हे पण ऑलवेज पॉझिटिव्ह, पण त्याच्या पुढे निगेटिव्ह साईन. म्हणजे दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज ऑलवेज निगेटिव्ह. कसं आहे? ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे ह्या डोमेनवर हा कसा आहे? ऑलवेज ऑलवेज डिक्रीजिंग. जर एफ डॅश कसं आहे? ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे डोमेनवर हे फंक्शन कसं आहे? ऑलवेज डिक्रीजिंग. मग डोमेन काय? आर मायनस ऑल रिअल नंबर मायनस -2 आणि 8. याला काय करायचंय? कन्सिडर नाही करायचं. मग त्यांनी तेच सांगितलंय -2 टू -इन्फिनिटी टू -2, -2 टू 8 and 8 टू इन्फिनिटी डिक्रीजेस. इन्क्रीजेसचा काही संबंधच येत नाही. इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. कळतंय का? ठीक आहे. हा, मग अशा चुका नाही करायच्या. आता टाइम टाइम जरा जास्त झालाय ना. किती वाजले? हा एक प्रॉब्लेम. काय? बस? प्रॉब्लेम तर झाली पाहिजे. तर किती वाजले? 5-10 मिनिटं. काय दिले पहा? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू दिस. फंक्शन ह्या डोमेन पासून या रेंज पर्यंत डिफाईन, डोमेन टू कोडोमेन डिफाईन केलंय. कन्सिडर द स्टेटमेंट y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटरसेक्स एक्स ऍक्सिस ऍट एक्झॅक्टली 1 पॉइंट. हे कर्व जे येतोय, हे कर्व जे जो आपल्याला मिळतोय तो एक्स ऍक्सिसला फक्त एक पॉइंट वर इंटरसेक्ट करतोय. आणि द कर्व y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ऍट धिस पॉइंट ओनली. म्हणजे हेच म्हणायचंय ना त्यांना. कर्व फक्त एक्झॅक्टली 1 पॉइंट वर इंटरसेक्ट करतोय, आणि ज्या पॉइंट वर इंटरसेक्ट करतोय तो पॉइंट काय? cos π/12. आता हे cos π/12 ची व्हॅल्यू कशी काढायची? म्हणून मी माझ्या एक्सप्रेशन कडे पुन्हा जास्त लक्ष देऊन पाहतो. काय वाटतंय बरं तुम्हाला? थिंक करायला शिकवतो मी. एक्सप्रेशन कडे व्यवस्थित पहा. 4√2x³ -3√2x -1. काय वाटतं? पाहून काय वाटतं तुम्हाला? पाहून तर मला असं वाटतंय 4x³ -3x असता तर मी एक्सच्या जागी cos थिटा टाकला असता तर cos 3x चा फॉर्म्युला बनला असता. √x ला काढा कॉमन. 4x³ -3x -1. बरोबर ना?
हा काय बनलाय तुमचा एफ ऑफ एक्स. आता हा कर्व एक्स ऍक्सिसला कट करतोय म्हणजे काय, एक्स ऍक्सिसला कर्व कट करत असेल तर वाय कोऑर्डिनेट, एखादा कर्व एक्स ऍक्सिसला कट करतोय तर वाय कोऑर्डिनेट 0. म्हणजे तुम्हाला तुमचा वाय म्हणजे तुमचं एफ ऑफ एक्स कशाचे इक्वेट करायचंय, म्हणजे इन शॉर्ट त्यांना काय म्हणायचंय, ह्या इक्वेशनचं रूट काढा. काय म्हणायचंय ना, हा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुमचं बेसिक मॅथ्स वापरायचं, की तुम्ही काय काढा, ह्याचं रूट काढा. रूट काढा म्हणजे काय, की हा म्हणजे हे जे फंक्शन आहे ते एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटवर कट करतंय, ह्या पॉइंटवर, आणि ते एक्झॅक्टली वन्स कट करेल हे दाखवा. म्हणजे हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट काय, की हा जो पॉइंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असावा, कॉस पाय बाय 12 असावा, वाय कोऑर्डिनेट 0 असावा. हा तो पॉइंट आहे. हे आपल्याला काय करायचं, ह्या दोन्ही स्टेटमेंटला चेक करायचंय. पहिल्या स्टेटमेंटला चेक करण्यासाठी मी एक्सच्या जागी काय टाकेल माहितीये का, सबस्टिट्यूशन साठी मी असं चेक करतो की चला सबस्टिट्यूशन करून होईल का, कळतंय ना. अदरवाइज आय हॅव अनदर ऑप्शन, फॅक्टरायझेशन, क्युबिक फॅक्टरायझेशन. पण मी समजा कॉस पाय बाय 12 ला पुट केलं एक्सच्या जागी, कारण मला चेक करायचं की एक्स रूट आहे की नाही. कॉस पाय बाय 12, तर हे काय बनेल, लेट. तुम्हाला माहिती ना रे, एक्स ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकली तर हे इक्वेशन जर सॅटिस्फाय झालं तर एक्स हे त्या इक्वेशनचं काय आहे, रूट आहे. म्हणजे काय, तो जो कर्व आहे तो एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट करतोय त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे ती व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकल्यावर आन्सर 0 येईल, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 येईल. कळतंय का, म्हणजे √2 × 4 कॉस क्यूब थीटा, किंवा थोड्या वेळासाठी कॉस अल्फा म्हणून अल्फाला काय येईल ते येईल पाय बाय 12 -3 कॉस पाय बाय 12. म्हणजे मी फक्त चेक करतोय की हा हे जे कॉस पाय बाय 12 ते म्हणतायत ना, वाय इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ऍट दिस पॉइंट, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 12 ह्या इक्वेशनचं रूट आहे का मी चेक करतोय. -1 याचा आन्सर 0 आलं पाहिजे, हे येतंय का मी फक्त काय करतोय, चेक करतोय. हे जे एक्सप्रेशन आहे याचं, मग √2 आणि हे कशाचा फॉर्म्युला आहे, 4 कॉस क्यूब थीटा -3 कॉस थीटा, कॉस 3 थीटा म्हणजे कॉस 3 इंटू पाय बाय 12 आणि -1, मग √2 इंटू कॉस पाय 3 4 जा कॉस पाय बाय 4 -1, कॉस पाय बाय 4 काय असतो 1/√2, 1/√2 -1 आलं का 0. म्हणजे आहे का हे रूट, येस, सेकंड इज करेक्ट. आता हा जो पॉइंट आहे हा एक्स ऍक्सिसला एक्झॅक्टली 1 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. अरे हे क्युबिक इक्वेशनची तर प्रॉपर्टी आहे, कुठलंही क्युबिक इक्वेशन एक्स ऍक्सिसला किती जागी कट करतं, एक, बरोबर ना. म्हणजे बोथ इनकरेक्ट नाही, बोथ आर करेक्ट, ऑप्शन डी. कळतंय, किंवा तुम्हाला जिओ जेब्रा मध्ये पण दाखवतो. √2 in bracket 4x³ -3x आणि -1. दोन जागी कट करताय. एक्स ऍक्सिसला पण डोमेन काय दिलंय पहा ना. ओ ओ बरोबर बरोबर, क्युबिक इक्वेशनची म्हणजे फक्त क्यूब फंक्शनची ती प्रॉपर्टी आहे. आता हा 3 जागी का कट करतोय तुम्हाला सांगतो. एक रूट कॉस पाय बाय 12 आहे. आपण डोमेन कुठला विचार करतोय हे पहा, 1/2 to 1, कळतंय का. मग 1/2 to 1 साठी मी म्हणेल तुम्ही एफ ऑफ 1/2 चेक करा. मला सांगतो, एफ ऑफ 1/2 चेक करा, एफ ऑफ 1 चेक करा.
एफ ऑफ 1/2 जर टाकला इथं तुम्ही 1/2 टाकला तर हे काय येईल 4 इंटू रूट 2 इंटू 1/2 चा क्यूब 1/8 मायनस 3 रूट 2 इंटू 1/2 मायनस 1 टू टू जा रूट 2 डिवायडेड बाय 2 इथं काय मायनस 3 रूट 2 डिवायडेड बाय 2 दोघांचा एलसीएम आणि मायनस 1 आता हे निगेटिव्हच येईल ना एक रूट मधून 3 रूट 2 हे सगळंच निगेटिव्ह येते म्हणजे इथं काय एफ ऑफ 1/2 काय तुमचा निगेटिव्ह आता एफ ऑफ 1/2 निगेटिव्ह आहे बरोबर आता एफ ऑफ 1 काढा 4 रूट 2 मायनस 3 रूट 2 मायनस 1 4 रूट 2 मायनस 3 रूट 2 काय येईल 4 रूट 2 मायनस 3 रूट 2 काय येईल रूट 2 आणि रूट 2 मायनस 1 इज पॉझिटिव्ह म्हणजे इथं तुमचं फंक्शन कसं आहे पॉझिटिव्ह तुम्हाला इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम माहिती आहे का इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम इंटरमिजिएट व्हॅल्यू थेरम काय असतो समजा तुमचा एखादा कर्व आहे त्या कर्वच्या ह्या साईडला डोमेन दिला असेल एफ ऑफ ए तुमचा पॉझिटिव्ह असेल एफ ऑफ बी निगेटिव्ह असेल किंवा एफ ऑफ एचा आणि एफ ऑफ बी चा प्रोडक्ट जर निगेटिव्ह येतोय तर तो जो कर्व आहे तो तुमच्या एक्स ऍक्सिसला एका पॉइंट मध्ये काय करतोय कट करतोय एखादं कंटिन्युअस फंक्शन आहे पाहिलं असेल तुम्ही कंटिन्युटी चॅप्टर मध्ये फंक्शन कसं आहे कंटिन्युअस फंक्शन आहे का हे कंटिन्युअस फंक्शन क्युबिक फंक्शन मग क्युबिक फंक्शन समजा कसंही जाऊ द्या ह्या डोमेनवर एंड दोन्ही एंड पॉइंटवर आपण व्हॅल्यू चेक केली याच्यावर चेक केली आणि ह्याच्यावर चेक केली व्हॅल्यू चेक केली का याच्यावर व्हॅल्यू निगेटिव्ह आली याच्यावर व्हॅल्यू कशी आली पॉझिटिव्ह आली म्हणजे कंटिन्युअस जर फंक्शन आहे याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जायचंय म्हणजे त्याला एक्स ऍक्सिसला कट करूनच जावं लागेल ना म्हणजे सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे करेक्ट आणि फर्स्ट पण कसं आहे करेक्ट आहे कोणत्या इंटरव्हल साठी 1/2 टू 1 साठी कळतंय आणि आपण काय कॅल्क्युलेटर सारखे कॅल्क्युलेटर नाही आहेत ग्राफिकल कॅल्क्युलेटर सारखे की आपण 3 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढा ऍट दिस लेवल कळतंय हायर कॅल्क्युलस मध्ये तुम्ही जाल तर काढू पण शकाल मग ही जी व्हॅल्यू आहे ना कॉस π/12 ची ही वाली व्हॅल्यू येते 1च्या थोडी मागे आहे बरोबर ना नाही तर दिसतंयच तुम्हाला तर तुम्ही कॉस π/12 ची व्हॅल्यू काढा व्हॅल्यू ऑफ कॉस π/12 अरे ते नाही तशी नाही रे π/12 इन फ्रॅक्शन sin π/12 किती 0.95 0.96 कुठं अरे ती साईनची आहे रे कॉसची 0.9659 आणि तुमच्या जिओ जेब्रामध्ये पहा कळतंय ना आज तुम्ही सगळं प्रॅक्टिकली पाहताय म्हणून तरी ऍप्लिकेशन आहे इंजिनिअरिंग मध्ये जाल खूप जास्त ठीक आहे हे काहीच नाही त्याच्या पुढं त्याच्यामुळे तुमचं लॉजिकल थिंकिंग पाहिजे मॅथ्स म्हणजे काय एक्स मायनस वाय वाय मायनस झेड असं नाही करत बसायचं आपल्याला इक्वेशनला सॉल्व्ह करणं इज नॉट नॉट मॅथ्स वी हॅव टू अप्लाय दॅट ठीक आहे अजून नाही झालं आपलं एवढा क्वेश्चन सॉल्व्ह करू लास्ट प्रॉब्लेम याच्यानंतर कोणता आहे हा तर हा ठेवू हा सॉल्व्ह करू व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही फक्त इफ local maximum value of the function is k by e, then find this. K by e raised to the power 8 plus k raised to the power 8 upon e to the power 5 plus k to the power 8. आणि x is in this interval. मग तुम्ही आता सध्या तुमचा y म्हणा काय आहे रूट ऑफ 3 अपॉन 2 साइन x raised to the power
साइन स्क्वेअर एक्स. बरोबर. आता मला सांगा तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू आली म्हणजे तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन वापरावं लागेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह. व्यवस्थित लक्ष द्या. फंक्शनच्या वर फंक्शन आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल. म्हणजे ln y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स इंटू ln √3e बाय 2 साइन एक्स. तर डेरिव्हेटिव्ह तर काढावं लागेल तुम्हाला. बरोबर ना? याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? 1/y इंटू dy बाय dx दॅट इज y डॅश. इथं काय फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फर्स्ट काय साइन स्क्वेअर ऍज इट इज, साइन स्क्वेअर एक्स ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड इज 1/√3e अपॉन 2 साइन एक्स. कळतंय का? ln ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज ह्याचं डेरिव्हेटिव्ह √3e अपॉन 2. तर तसाच पण साइन डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे ते कोसेक एक्स आहे. मग कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. म्हणजे तुम्हाला इथं कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? त्याच्या डेरिव्हेटिव्हने मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. बरोबर ना? मायनस कोसेक एक्स कॉट एक्सने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुमचं हे फर्स्ट झालं. आता सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड काय तुमचा? ln √3e अपॉन 2 साइन एक्स ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स इज 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x ना. बरोबर का? तर ते सगळ्यांना ओके. आता पहा हे जे आलंय ना मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, याच्याकडे व्यवस्थित पहा. हा साइन आहे. साइन वर गेला तर साइन क्यूब. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल. बरोबर. हा साइन क्यूब बनेल. याला हे कॅन्सल म्हणजे y डॅश इज इक्वल टू काय येईल? y इंटू साइन क्यूब एक्स इंटू मायनसचं साइन याचं पुढं. कोसेक एक्स म्हणजे काय? 1 साइन एक्स. कॉट एक्स म्हणजे काय? अरे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. सगळं कॉस साइन मध्ये चाललंय ना. कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि प्लस 2 साइन एक्स कॉस एक्स इंटू ln √3e अपॉन 2 साइन एक्स. बरोबर ना? कळतंय सगळ्यांना? अरे डेरिव्हेटिव्ह तर आहे, सिंपल आहे. हा मग हे 2 साइन एक्स आणि वरचा साइन क्यूब एक्स म्हणजे इथं काय राहिलं? मायनस साइन एक्स कॉस एक्स. तर दोघांमधून पुन्हा मायनस साइन एक्स कॉस एक्स कॉमन घेऊ शकतो का आपण? साइन एक्स कॉस एक्स कॉमन घेऊ शकतो. मग y इंटू काय लिहिलं मी? साइन एक्स कॉस एक्स इंटू -1 प्लस 2 ln √3e अपॉन 2 साइन एक्स. बर हे केलं. आता तुम्ही क्वेश्चन काय विचारलं होतं हेच विसरून गेले. लोकल मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज k बाय e. व्हॅल्यू पण दिली आहे, मॅक्सिमा पण अटेंड केला, हे दिले. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायला जाऊ नका. कळतंय ना? मग व्हॅल्यू k बाय e आहे तर व्हॅल्यू कोणत्या पॉइंटवर येते तो पॉइंट तर काढला पाहिजे ना. k ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कोणत्या पॉइंटवर येते व्हॅल्यू मॅक्सिमम? क्रिटिकल पॉइंट किंवा स्टेशनरी पॉइंट किंवा टर्निंग पॉइंटवर. म्हणजे ह्याला कशाशी इक्वेट करावं लागेल? y डॅशला झिरोशी. मला सांगा झिरोशी इक्वेट केलं तर हे सगळं काय होईल? झिरोच्या डिनॉमिनेटरला जाईल. हे झिरो झालं म्हणजे मला काय म्हणायचंय की हे इक्वल्स टू झिरो राहील फक्त. म्हणजे काय? तुमचा 2ln √3e अपॉन 2 साइन एक्स 1 च्या इक्वल येईल. क्रिटिकल पॉइंट हा येईल. आता 2 जर ह्या lnच्या आतमध्ये गेला तर सगळ्यांचा काय करून टाकेल? स्क्वेअर करून टाकेल. बरोबर ना? म्हणजे 3 अपॉन 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1. 1 नाही असं म्हणायला पाहिजे ln. पण ln चा बेस किती आहे? लॉग e. मग मला जर ह्याला आतमधल्याला फ्री करायचंय तर तिकडे काय करावं लागेल? e ची पॉवर 1 येईल. बरोबर ना? मल्टिप्लाय नाही रे. e च्या डोक्यावर 1 बसेल. म्हणजे काय? म्हणजे इथून मला मिळेल 3 अपॉन 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू e. कळतंय? आता e कॅन्सल आणि इथून मला साइन स्क्वेअर एक्स काय मिळालं? 3/4. कळतंय का? साइन स्क्वेअर एक्स काय मिळाला?
3/4. ओके. मला सांगा साइन स्क्वेअर एक्स 3/4 मिळाला ह्याचा तुम्हाला उपयोग काय? आणि तुम्हाला ही एक्स ची व्हॅल्यू मिळाली ज्या पॉइंटवर फंक्शनने मॅक्सिमा अटेंड केलाय. फंक्शनचं इक्वेशन पण तुम्हाला माहिती आहे आणि एक्स कुठून कुठं बिलॉंग करतोय 0 to π/2. म्हणजे उद्या जाऊन जर मी साइन एक्स ची व्हॅल्यू काय हे विचारलं, जर मी तुम्हाला साइन एक्स ची व्हॅल्यू विचारली तर तुम्ही म्हणाल √3/2. तुम्ही प्लस मायनस √3/2 नाही म्हणणार. का बरं नाही म्हणणार? कारण तुमचा एक्स कुठून कुठं लाय करतोय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर साइन पॉझिटिव्ह असणार. आणि हे म्हणजे तुम्हाला आता तुमच्या फंक्शनची आता काय काढायची, मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे. कारण तुम्हाला ती मॅक्सिमम व्हॅल्यू k/e च्या इक्वल दिली आहे. मग त्याच्यावरून के काढणार आणि मग ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढणार. बरोबर. मग k/e तुम्हाला काढण्यासाठी तुमचं फंक्शन काय होतं? फंक्शन होतं √3e अपॉन 2 साइन एक्स रेस टू दी पॉवर साइन स्क्वेअर एक्स, इजंट इट? आता तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू तर माहिती आहेत. बरं, ही फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू एक्स वर आलेली आहे. एक्स काय असेल मला सांगा? π/3. कारण साइन एक्स जर √3/2 आहे तर एक्स काय असेल? π/. आणि मग ही जी व्हॅल्यू ही कशाच्या इक्वल आहे? k/e च्या इक्वल आहे. कारण ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे असं त्यांनी सांगितलंय. मग तुम्ही काय करणार? साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू टाकणार. साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काय? 3/4. साइन एक्स ची व्हॅल्यू काय? √3/2. मग हे काय बनेल? √3e अपॉन 2 into √3/2 raised to the power 3/4 is equals to k/e they have given us. आता मला सांगा इथं काय होईल? √3 ला √3 जाईल, 2 ला 2 जाईल, म्हणजे ई रूट मध्ये ई उरला. रूट मध्ये ई म्हणजे काय? ई ची पॉवर 1/2 ची पॉवर काय? 3/4 इज इक्वल्स टू k/e. पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल म्हणजे ई ची पॉवर 3/8 इज इक्वल्स टू k/e. बरोबर. k/e दिलाय ना? हा, काय सांगितलंय? ई ची पॉवर 3/8 इज इक्वल्स टू k/e. बरं, के काढायचं आहे. का के काढायचं? कारण ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू पाहिजे. कशाची? k/e ची पॉवर 8. एक्सप्रेशन कोणतं आहे? k/e ची पॉवर 8 प्लस के ची पॉवर 8 अपॉन ई ची पॉवर 5 प्लस के ची पॉवर 8. ह्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ह्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर मला ई ला इकडे मल्टिप्लाय करेल मी, म्हणजे ई ची पॉवर 1 इंटू ई ची पॉवर 3/8 इज इक्वल्स टू के बनेल. 1 प्लस 3/8 11/8 बनेल. बरोबर ना? 11/8 इज इक्वल्स टू के. बरोबर. मग ह्याच्यावरून जर टेकिंग 8th पॉवर ऑन बोथ साइड जर केलं तर ई ची पॉवर 11 इज इक्वल टू के ची पॉवर 8 येईल. हे कळतंय का तुम्हाला? टेकिंग 8th पॉवर ऑन बोथ साइड. मग हे 1/8 जो आहे तो 8 निघून जाईल. ई ची पॉवर 11 राहील फक्त आणि के ची पॉवर काय येईल? 8 येईल. कळतंय? आता के ची पॉवर 8 वाली व्हॅल्यू तुम्ही टाकून द्याल इथं. के ची पॉवर 8 वाली व्हॅल्यू. के ची पॉवर 8 काय? ई ची पॉवर 11 अपॉन ई ची पॉवर 8 प्लस ई ची पॉवर 11 अपॉन ई ची पॉवर 5 प्लस ई ची पॉवर 11. म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे सांगा बरं? 11 minus 8 3 e cube प्लस ई ची पॉवर 6 प्लस ई ची पॉवर 11 3 6 11 3 6 11 3 6 11. कळतंय? इझी आहे का? दॅट्स इट.